मित्र हो, आपण आता रानसी इथून गाडीने प्रवास सुरू केलेला आहे आणि आता जाणार आहोत चोपता या ठिकाणी. चोपता हे जवळपास 50 ते 60 किलोमीटरचं अंतर आहे आणि 2 तासाची रनिंग आहे. त्यामध्ये चोपत्याला मुक्काम करू आणि आज संध्याकाळीच आम्ही तुंगनाथ या मंदिराचे दर्शन घेणार आहोत. वेळेचं भान बघून मुक्कामाची सोय बघूया. पुढे एखाद्या वेळेस पुढेही मुक्काम होऊ शकतो. आणि आता थोडा आम्हाला पावसाने सुद्धा सुरुवात केलेली आहे. पाऊस भुरभुर भुरभुर हा सकाळपासून चालूच होता. आम्ही रस्त्याने थोडंफार ओलं पण झालो. प्रवासाला सुरुवात केलेली आहे. रस्ते जरा अरुंद असल्यामुळे गाडी हळू चालवावी लागते. उखीमठ वरून चोपताकडे जातानाचा मार्ग अत्यंत अरुंद मात्र निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. एक ठिकाणी तीव्र वळणे आहेत, मात्र रस्ता चांगला असल्यामुळे काही गाडी चालवायला कुठलीही अडचण येत नाही. गाडी गाडी पुढे लाईन लागली बघ ना. पाहिले का लागो पाठ एक कटी गाड्या आल्या. बुगेला पण ना तिथं बुग्या बुगेल मध्ये घुसलं 500 रुपये वाटतं. तिथं जायचं नाही बरोबर. म्हणजे कॅमेरा लावले साऱ्यांनी. बुग्यामध्ये घुसला, फोटो काढायला तिथं घुसला का 500 रुपये दंड. काय माहिती झालंय खरंच घेता का नाही घेता काय. रस्त्यामध्ये ट्रॅफिक जाम झाल्यामुळे गाडी 10-15 मिनिटापासून उभी आहे. इथे संडे बेस कॅम्प असतात. दिल्लीचे भरपूर लोक या ठिकाणी कॅम्पिंगसाठी येत असतात. चंद्रशिला ट्रेकिंग म्हणून आपण ओळखत असाल. या ठिकाणी ही ट्रॅफिक जाम झालेली आहे. आपण या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. नाश्ता झालेला आहे आणि चंद्रशिला कॅम्प जवळ आम्ही थांबलो होतो नाश्त्यासाठी. तिथून परत आता मुंग्या आल्या पाहायला. मुंग्या बसल्यामुळे इथं आपली गाडी उभी आहे. आता आपण तुंगनाथ येथे चढण्याला सुरुवात आपण बघू शकताय. एंट्रन्स गेट इथून पायऱ्यांची सुरुवात झालेली आहे. चोपत्यावरून आपण तुंगनाथ या ठिकाणी जाण्यास सुरुवात केलेली आहे आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी मोठ्या. संध्याकाळी 7:30 वाजता आरती होऊन मंदिर बंद होतं. त्यामुळे आपल्याला 2-2.5 तासाच्या आत तिथे पोहोचणं गरजेचं आहे. तुंगनाथ येथे जाण्यासाठीचा हा रस्ता. पुढे भेटूया आपण ट्रेकिंगवर. तुंगनाथकडे चढण्यास आपण सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकता. अशा प्रकारचे ट्रेकिंग. असे शार्प यू टर्न जे आहे ते 10 आहे. ते ओलांडून आपल्याला तुम्हाला मंदिराचा सरळ रस्ता मिळतो. समोर जे आहे ते तुंगनाथ
मंदिर 5 मिनिटाचं अंतर बाकी आहे. ट्रॅकिंग नजारा बघू शकता तुम्ही. बर्फानी बनलेले पहाड. हायेस्ट पीक पॉइंट वर आपण आहोत आणि अखेर शेवटी आपण तुंगनाथ मंदिर येथे पोहोचलेलो आहोत. हे तुंगनाथाचं प्रवेशद्वार. हा रस्ता, हा परिसराचा नजारा, बर्फाळ भाग आणि हा दिसतोय आपल्याला सनसेट. मात्र सन आणखीन सेट झालेला नाही, ढगांच्या आडोंगी लपलेला आहे. सुंदर असं वातावरण. प्रवेश करूया आपण तुंगनाथ मंदिरामधून. इथून संपूर्ण मंदिराचं दर्शन आपण घेऊ शकता. सुंदर अशा वातावरणामध्ये मंदिराचा प्रवेश आपण करत आहोत. मंदिराच्या प्रवेशामध्ये फोटो शूटिंग अलाउड नसल्यामुळे आपण इथून मंदिराचे जे आहे आतमध्ये काही दिसत नाही. बम बम बोले, बम बम बोले. हे मुख्य मंदिर, शेजारी पार्वती मंदिर आहे. नंतर पंचकेदार यांचे छोटे छोटे मंदिर दिलेले आहेत. इकडे भैरवनाथ आणि पुढे आपण एक मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला एक शिवलिंग आहे, तिथे पाणी वाहू शकता. नंतर पुढील बाजूस प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर इथे एक मंदिर आहे. यानंतर आपण पुढील ट्रॅकिंगसाठी वरती बघू शकता चंद्रशिला पॉइंट. इकडे पण जाऊ शकता तुम्ही. सर्वात उंच शिखर असलेला तो भाग आहे, बरेच जण जातात. आपण बघू शकता. सर्वात उंच असलेला हा नजारा, सनसेट पॉइंट आपल्याला थोड्या वेळात यदा कदाचित बघायला भेटेल. सुंदर असं बघा. आणि इकडे बर्फाच्छादित भाग, ग्लेशियर्स आपण बघू शकता. आणि कळस. मंदिराचं दर्शन झालेलं आहे. फार गारवा जाणवत आहे. आता आम्ही फोटोग्राफी करणार आहोत. बाय. तुंगनाथ येथून आपण सनसेट बघू शकता. सुंदर असं नजारा. आम्ही मंदिराच्या दारासमोर उभा आहे. आपण बघू शकता. मंदिर सुद्धा फार सुंदर दिसत आहे.
मंदिराकडे. आणि अशा प्रकारे आपल्याला मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आपण बघू शकता की अनुसया मातेचं मंदिर आपल्याला दिसलेलं आहे. आता हे पण आलेत वरती. मंदिराच्या रस्त्याने जाताना सुंदर असा नजारा, समोर असलेल्या पायऱ्या, मंदिराचा कळस आणि हा आहे परिसर. वरती शिखरांवरती ढग, सुंदर असं वातावरण, प्रसन्न. आजूबाजूला ही थोडी वसाहत, ते मंदिर. हे आहे सती अनुसया मातेचं मंदिर. आपण बघू शकता सुंदर अशा वातावरणामध्ये या मंदिरामध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत. मंदिराच्या आतील गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंगला हे नाहीये, परवानगी नाहीये, तरी आपण आत नाही काढत आहे ना आपण. आता आपण मंदिरापासून पुढे अत्री ऋषी यांच्या ठिकाणापर्यंत जाणार आहोत. इकडे पुढे जाणारे लोक रेअर आहे, मात्र आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच पोचूया. रस्ता तसा कच्चाच आहे, जाणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे आम्ही निघालेलो आहे तिकडच्या दर्शनाकडे. घनदाट जंगलामधून अत्री अक्षरशः झाडांवर शेवाळ आलेलं आहे. अगदी बघू शकता घनदाट जंगलातून हा पाऊलवाटांचा रस्ता आपण निघालेलो आहोत अत्री ऋषींच्या मंदिराकडे. खूपच दाट जंगल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तुम्ही नाही 3-4 जणच या ठिकाणाहून चाललेलो आहोत. अत्यंत आपण जवळ आलेलो आहोत. आता रुद्रनाथ मंदिर जे आहे फक्त 12 किलोमीटर राहिलेलं आहे अत्रीमुनी आश्रमापासून. आणि रुद्रनाथ जाणारा रस्ता जो आहे या ठिकाणाहून इकडे जाणारा रस्ता जो आहे हा रुद्रनाथाकडे आहे. आणि इथून हा खाली जाणारा रस्ता जो आहे अत्री मुनी ऋषींच्या मंदिरात. आणि आपण आलेलो आहे इकडनं त्रिमुनींच्या मंदिराच्या जवळ. आपण अगदी जवळ आलेलो आहे. मुनीपुत्राच्या खालून आपण थोड्याच वेळात अत्री ऋषींच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. आपण बघू. सॉरी, मंदिर थोडं आणखीन पुढे आहे. इकडनं पुन्हा थोडं वरती जावं लागेल आता कदाचित. त्या लाकडी पुलावरून आपल्याला जावं लागणार आहे.
अरुंद रस्त्याने जात असताना अखेरच्या टप्प्यामध्ये अत्यंत अरुंद रस्ता आणि ही साखळी धरून आपल्याला इथे वर चढायचं आहे आणि तेव्हा कुठे आपण त्या वरती स्पॉटवर जाऊया. इकडून इकडून इकडनं ये उजव्या हाताला बस इथं बस इथं बस. पूर आ रहा है. हाँ रुकना पड़ेगा. इकडे हा हे आता पुढं इकडे पुढे येतंय आता बोल. अरे इकडे करत ना. हा सरळ काढ. सरळ या मार्गापर्यंत या बरोबर इथे सरळ. हा राहू दे. हा राहू दे. काय मोबाईल जाईल. आता बरोबर येतो. पप्पा थोड़ा हाथ खाली कराओ. सपाटो 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 सपाट सपाटो और नको पाठी कोणावर असतो. हा तर घटर असतो. या नाही मोबाईल जाऊ दे आता. आणि अखेर शेवटी आपण आत्री ऋषी यांचं दर्शन घेतलेलं आहे. ही जी आहे आत्री ऋषींकडे दर्शनासाठी जाण्याचा रस्ता अत्यंत धोकेदायक पण आहे. आणि त्या दोन दगडामध्ये
दादा त्याच्यावर लक्ष ठेवा. आता आपण अत्रि ऋषी यांच्या मंदिराचे दर्शन घेऊन आहोत. परत आपण जाणार आहोत मंडल या ठिकाणी, शिरोली. घाटीच्या अनुसया देवीच्या पाठीमागची घाटी ही आहे सती अनुसया मातेचं मंदिर. आणि त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आपण बघू शकतात श्री दत्तात्रय यांचे जन्मठिकाण. त्यांचे जन्मठिकाण. आणि या ठिकाणी दत्ताजींचा कुत्रा, गाई, प्रसन्न वातावरणात हे सगळं आहे. ती अनुसया मातेच्या मंदिराच्या दर्शनानंतर आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपण आता हळूहळू प्रवासाला पुढील निघालेलो आहोत. मेरा लहरा आणि अशा प्रकारे सकाळी 10 वाजता सुरू केलेला ट्रॅक, सती अनुसया मंदिराकडे जाणारा ट्रॅक आमचा हा संध्याकाळी 5 वाजता कंप्लीट झालेला आहे. आणि सर्वजण आनंदाने निसर्गाचा आस्वाद आम्ही आता सुखरूप खाली पोहोचलेलो आहोत. इथून पुढचा प्रवास आमचा गोपेश्वरकडे. गोपेश्वर मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर असून त्या ठिकाणी सुद्धा शहरामध्ये असलेलं वास्तव्यता असलेलं हे रुद्रनाथची पालखी त्या ठिकाणी 6 महिने असते. त्याच्यानंतर ती वरती रुद्रनाथच्या वरच्या मंदिरामध्ये जात असते. त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. बम बम बोले. अरे करना सुरू. क्या बात है. वाह क्या बात है. क्या बहुत बढ़िया बाल बना है. ठीक है करू का बनना. हर हर महादेव. पण रुद्रनाथ देखील या शिरोली गावापासून जाऊ शकता. ही सर्व माहिती या शिरोली गावाच्या सुरुवातीलाच आपल्याला रुद्रनाथ जाण्यासाठी
सांगितलेले आहे. इथून रुद्रनाथ ट्रेकिंग हा जो समोर वरती असलेला पहाड आहे त्याच्याही पलीकडे आहे. जवळपास 18 ते 22 किलोमीटरचा प्रवास या ठिकाणाहून रुद्रनाथासाठीचा आहे. आपण सुरुवात करू शकतो प्रवासाला या गेटमधून. तर शेवटी आपण गोपीश्वर येथील गोपीनाथ मंदिर इकडे आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आरतीची वेळ देखील झालेली आहे. आपण बघू शकता सुंदर असं मंदिर तुम्हाला बघायला मिळतंय. अत्यंत पुरातन मंदिर हे आपल्याला दिसून येत आहे. मध्ये आरती चालू आहे आपण बघू शकतो. मंदिराचा साईडचा भाग आपण प्रदक्षिणा घालून आपण बघूया. शेजारीच एक देवीचं मंदिर आहे. विविध छोटी छोटी मंदिरं मंदिराच्या परिसरामध्ये. मंदिराला प्रदक्षिणा घालूया आपण. मंदिराच्या मागच्या साईडला दुसरेही मंदिरे आहेत. इथे काहीतरी चालू आहे, बघावं लागेल काय आहे ते. काहीतरी कसला तरी कार्यक्रम मंदिराचा पार्श्वभाग. आज रात्री आपण चमोली येथे मुक्काम करून भेटूया उद्या सकाळी कल्पेश्वरकडे जाताना. धन्यवाद.